वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या काही वर्षांपासून तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून एका संतप्त महिलेने तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। कुसुम देवानंद वैद्य असे त्या महिलेचे नाव आहे। पाण्यासाठी महिलांना दररोज वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली। बेलगाव परिसरातील सनफ्लॅग कंपनीच्या भूमिगत कोळसा खाणीमुळे गावातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिणामी गावातील विहिरी, हातपंप व बोरवेल कोरड्या पडल्या असून अनेक ठिकाणी नवीन बोरिंग करूनही पाणी लागत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात सनफ्लॅग कंपनीला ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या अटींचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कंपनीने आपल्या औद्योगिक कामकाजामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून बेलगाव गावात तात्काळ नियमित पाणीपुरवठा, टँकर व्यवस्था, नवीन पाणी योजना तसेच कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून पाणी द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल तसेच कंपनीचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा राजू कुकडे यांनी दिला। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर कुसुम वैद्य या महिला टॉवरवरून खाली उतरल्या। मात्र जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावाला जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली। त्यामुळे बेलगावातील पाणी प्रश्न अधिक चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहेत। वरोरा तालुक्यातील बेलगाव कोल माइन्स जे आहे, जे सनफ्लॅग कंपनी आहे, तिथे अंडरग्राउंड कोल माइन्स आहे। त्या अंडरग्राउंड कोल माइन्स मुळे त्या संपूर्ण परिसरातली ज्या पाण्याची जी आहे पातळी फार खोलवर गेलेली आहे आणि तिथे जे आहे विहिरी वाटलेल्या आहे, तिथे बोरवेल वाटलेले आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचं पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाही अशी भयानक परिस्थिती त्या बेलगाव मध्ये आहे। अशातच जे आहे बेलगाव हे सनफ्लॅग कंपनीने दत्तक घेतलेलं गाव आहे। जेव्हा जी कंपनी जे गाव जे दत्तक घेते तर दत्तक घेतल्यानंतर त्यांची पूर्ण जबाबदारी असते, बाबा तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथं आरोग्याची समस्या दुरुस्त झाली पाहिजे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झाले पाहिजे। पण अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था न करता परस्पर जे आहे तिथले स्थानिक सरपंच आणि तिथले काही पुढारी त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे गोळबंगाल जे सुरू आहे। परंतु ज्या शेकडो महिला ज्या आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। त्यांना पाण्याच्या कॅटल्या घेऊन ते सगळे घेऊन जे आहे तिथे बाहेर 2-3 किलोमीटर जावं लागतं। ही एक प्रकारे जे आहे या सर्व गाववासियांवर जे आहे एक प्रकारची जे आहे मोठी कठीण परिस्थिती ओढवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की हा जो गंभीर प्रश्न आहे तात्काळ सोडवण्यात यावा आणि बेलगाव वासीय लोकांना जे आहे महिला भगिनींना जे आहे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व पाण्याची व्यवस्था कंपनीद्वारा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये आता जे आहे कुसुम वैद्य नावाची जी महिला ते टावरवर चढलेली आहे, आम्ही तिला पण आश्वस्त केलं आहे की बाबा 6 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी संबंधित कंपनीशी आणि प्रशासनाशी बोलून जे आहे आखरीचा तोडगा काढण्यासाठी एक आपल्याला आश्वासन पत्र देणार आहे आणि तात्काळ जे त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुरू करणार आहे आणि म्हणून आम्ही त्या बाबतीमध्ये पण आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि निश्चितपणे बेलगाव वासियांचा प्रश्न निघेल अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतो। ही समस्या निघाली नाही तर पुढचं पुढं आपण काय? आज जे आहे कुसुम वैद्य ह्या टावरवर चढलेले आहे। एक महिला भगिनी आपल्या सर्व महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक प्रकारे जे आगाज या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेला करत आहे आणि समजा जर त्यानंतरही प्रशासनानं उपाययोजना केली नाही तर संपूर्ण जे गाव वाले जे आहे गाव परिसरातील संपूर्ण महिला जे आहे एक मोठं जनआंदोलन छेडेल अशा प्रकारचा इशारा आजच्या माध्यमातून आम्ही देतो। पाणी नसल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून गावातील म्हातारे लोक पाणी भरत आहेत। कोणाला गॅप झाली, कमरेमध्ये नसा दबल्या आहे, त्यांचं ऑपरेशनवर काम येणार आणि हे ग्रामपंचायत दुर्लक्ष करून राहिले आहे। त्याच्यासाठी मी टावरवर चढले। कोणत्या गावचा प्रश्न आहे? बेलगाव देशपांडे। आपण प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिलं होतं का? ना हो, दिलं आहे। त्याच्या आधी प्रशासनाची काय भूमिका होती? प्रशासनाचं म्हणणं काय होतं? प्रशासन म्हणत होता की आम्ही सामोरच्या म्हणजे पुढल्या उन्हाळ्यापर्यंत पाण्याची सोय करून देऊ। तेवढे दिवस मग अजून तसंच राहायचं का? आता एवढे दिवस राहिलं झालं ना, आता बहुत झालं, आता अंगाच्या पार झालं होतं।
आपली पुढची भूमिका काय असेल? आता आपण टावरवर पण आंदोलन केलं, आता नेमकी पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आता लेखी घ्यायची आहे आपण. तर समजा ही समस्या सुटली नाही तर पुढचं पाऊल काय आहे? समोर बघू ना. आता सांगू. हा मग समोर बघू ना.